बातमी पुण्यात नाही, पुण्यातल्या बारामती इथे हॉस्टेलमध्ये घुसून शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेक करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला आणि यावेळेला हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी त्यांना अडवल्याची घटना घडलेली आहे। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, हे काय सगळं प्रकरण आहे आणि पोलिसांनी काय कारवाई केली आहे? ज्ञानदा, पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरती बारामती हॉस्टेल आहे। शरद पवार त्याचे अनेक वर्ष अध्यक्ष आहेत। अनेक वेळा बऱ्याच प्रकारच्या बैठका शरद पवारांच्या त्या ठिकाणी असतात। त्या ठिकाणी शरद पवारांचा एक फ्लेक्स देखील आहे। काही वेळापूर्वी एक 5 ते 6 तरुणांनी त्या ठिकाणी येऊन शरद पवारांच्या फोटोवरती शाई फेकण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी बारामती हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना अडवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलिसांनी आता एक 3 जे तरुण आहेत ज्यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केला त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी करत आहेत की हे शाई फेकणारे तरुण नक्की कोण आहेत आणि कोणत्या कारणामुळे त्यांनी शाई फेकली। या सगळ्याला पार्श्वभूमी आहे काल महादेव जानकरांनी केलेल्या वक्तव्याची, त्यांच्या भाषणाची। त्या वक्तव्यानंतर पुण्यामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रत्व आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उडाल्याचं आपण पाहतो आहोत। काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला पुण्यातील सिंहगड रस्त्यावरती मारहाण देखील करण्यात आली होती। त्यानंतर बारामतीमध्ये राष्ट्रपतीचे जे राज्याचे कोषाध्यक्ष आहेत किशोर मासाळ यांच्या घरावरती देखील दगडफेक करण्यात आली होती, त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून बारामती हॉस्टेलमध्ये शाई फेक केली गेली का असा साहजिकच प्रश्न उपस्थित होतोय। पोलिसांनी आता 3 जणांना ताब्यात घेतलंय, त्यांच्याकडून अधिक माहिती पोलीस घेत आहेत। ज्ञानदा, मंदार, धन्यवाद। ताजे अपडेट्स जाणून घेत राहू।